विधानसभेच्या निवडणुका 2 ते 3 महिन्यावरती आलेल्या आहे. नवी मुंबईतलं वातावरण आता तापू लागलेलं आहे. आपल्याबरोबर नवी मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक सर आहेत. सर, काय म्हणाल, भाजपाचे बेलापूरमध्ये आता तुम्ही ओपनिंग केलेलं ऑफिसचं? नवी मुंबई जिल्हा आज भारतीय जनता पार्टीचं बेलापूर येथे ऑफिस लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. भारतीय जनता पार्टीचे आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. बेलापूरमध्ये हे कार्यालय का? अनेक पत्रकारांनी मला हा प्रश्न विचारला. बेलापूर या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आहे, सिडकोचं मुख्यालय आहे, पोलीस ऑफिस आहे, त्याचबरोबर कोकण भवन देखील आहे. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांचे प्रश्न जे वॉटर गटर मीटर आणि धोरणात्मक निर्णय हे सर्व ह्या बेलापूरच्या आसपासच ह्या गोष्टी सरकारी दरबारी मांडल्यानंतर त्यांच्या अडचणींना न्याय मिळत असतो. त्यामुळे सर्वांना कन्व्हिनियंट असावं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले जावे म्हणून या ऑफिसचं उद्घाटन आणि म्हणून बेलापूर हे ठिकाण आम्ही निवडले. सर, तुम्ही मागच्या वेळेला विधानसभेत आमदार होता, मात्र गेल्या काही दिवसापासून बेलापूरमध्ये तुमचे जोरदार कार्यक्रम सुरू झालेले आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा सांगितलं जातं की संदीप नाईक आता बेलापूरमधून उभा राहणार आहेत आमदारकीला. बघा की आज आपण 2019 पासून 2019ला महानगरपालिकेचे इलेक्शन होणार होते आणि त्यावेळेस देखील संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये CBD पासून दिघ्यापर्यंत जे कार्यक्रम करण्याची आवश्यकता होती, जिथे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता होती, तशा प्रकारचं कार्य 2019 पासून सुरू आहे. 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टीची संपूर्ण कार्यकारिणी, प्रकोष्ठ, मोर्चा सेल आणि आजी माजी सर्व पदाधिकारी यांच्या समवेत संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये काम करणं हे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाचं काम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी संघटना मजबूत करायची आहे, संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा काढायची आहे, चांगले उपक्रम राबवायचे आहेत, त्या सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतो. सर, तुम्ही इच्छुक आहात बेलापूरमधून? बघा की संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या इच्छा व्यक्त करत असतो, परंतु जो निर्णय असतो हा पक्षश्रेष्ठी घेत असतात. आपण आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीनं काम करणं आणि त्यानंतर मग भविष्यामध्ये काय आहे याबद्दल आपण पक्षावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे कोणतं पद मिळवण्याकरता मी कधीच काम केलेलं नाही आहे, परंतु आपल्यामधली योग्यता, आपल्यामधली क्षमता, आपला अनुभव, त्या माध्यमातून जनसेवा घडली पाहिजे आणि त्या माध्यमातून चांगलं काम उभारलं पाहिजे, ही भूमिका माझी नेहमी माझ्या मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीमध्ये असते. त्यामुळे आता मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना मी संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यामध्ये संघटन कसं मजबूत होईल, पक्षाच्या माध्यमातून चांगली कामं कशी होतील या गोष्टीकडे भर देत असताना कोणत्याही प्रकारचा इतर विचार न करता मी माझं काम अशाच पद्धतीनं पुढे सुरू ठेवेन. सर, लोकसभेला संजीव नाईकांचं तिकीट आहे ते एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये कट झाला होता, कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नवी मुंबईमध्ये आले होते, तुमच्याशी मिटिंग झाली. दोन्ही विधानसभा हे नाईक फॅमिलीला देणार अशा प्रकारचा शब्द फडणवीसांनी दिला आहे, अशी एकंदरीत चर्चा आहे. बघा की भारतीय जनता पार्टीमध्ये असा शब्द वगैरे कोणाला दिला जात नाही. त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे आणि त्या माध्यमातून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे महाराष्ट्रामधून निवडून येऊन आपल्याला तिसऱ्यांदा मोदींजींना पंतप्रधान करण्याकरता आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या मतदारसंघाचं योगदान गेलं पाहिजे, अशा प्रकारची भावना सगळ्यांची होती. आणि त्यामध्ये जी कार्यकर्त्यांची भावना आहे ही कार्यकर्त्यांची भावना देखील आपल्या वरिष्ठांपर्यंत, नेत्यांपर्यंत पोचली पाहिजे. अशा प्रकारची आमची भावना वरिष्ठापर्यंत पोचवा अशा प्रकारची कार्यकर्त्यांची इच्छा होती. मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. त्यावेळेस संपूर्ण प्रचाराची रणधुमाळी होती आणि त्यावेळेस देखील नवी मुंबईतल्या लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या मनातली जी काही गोष्टी आहेत हे ऐकण्याकरता देवेंद्रजी फडणवीस हे त्या कालखंडात नवी मुंबईमध्ये आले आणि नवी मुंबई शहराचा विचार झाला पाहिजे. नवी मुंबई शहरामध्ये कोणत्याही चुकीच्या कामांना त्या ठिकाणी थारा न देता नवी मुंबईच्या हिताचा विकास हा नवी मुंबई शहरानं साधत असताना योग्य निर्णय झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते
यांची देखील कुठेही ह्यांची गळचेपी होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन हे देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण त्यावेळेस आलेल्या बैठकीमध्ये दिलं. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये संघटन मजबूत करणं आणि नवी मुंबईच्या हिताकरता काम करणं हीच आमची प्राथमिकता असणार. सर, नवी मुंबईमध्ये 2 विधानसभा आहेत. लोकसभेला नरेश म्हस्के जिंकून आले, त्यामुळे शिवसेनेने दावा केला आहे दोन्हीपैकी एक विधानसभा आम्हाला मिळाला पाहिजे. बघा की कोणाला कोणती विधानसभा मिळावी ह्या पद्धतीचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील. देवेंद्रजी फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि त्यांचं जे पार्लमेंटरी बोर्ड असेल हे त्याच्याबद्दलचं निर्णय घेईल. कार्यकर्त्यांनी जर एखादी इच्छा व्यक्त करायची आहे तर ते आपल्या पक्षाकडे ते करू शकतात, परंतु जाहीर वक्तव्य अशा पद्धतीचं करणं हे योग्य ठरणार नाही. आणि ह्याच प्रश्न नाईक साहेबांना देखील पत्रकारांनी विचारला, तर इच्छा व्यक्त करणं ह्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. कोणीही इच्छा व्यक्त करतो, परंतु इच्छा व्यक्त करत असताना त्या माध्यमातून युतीचं जे संपूर्ण जे एक आता असलेलं वातावरण हे दूषित होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. नक्कीच आपण पाहतो की उमेदवारी संदर्भातलं स्पष्ट मत संदीप नाईक व्यक्त करत नसले तरी गेल्या काही दिवसापासून बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांनी जो कार्यक्रमाचा धडाका लावलेला आहे यातून आपण बेलापूरमध्ये इच्छुक असल्याचं संकेत मात्र त्यांनी दिलेले आहेत. कॅमेरामॅन विनायक राजभरसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.